बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक श्री ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 5. चंद्रकलेचा हा नवा अवतारच पुढे तिच्या जीवनाला वळण देण्यास कारणीभूत ठरला. वास्तविक तमिळ चित्रपटसृष्टीत अवघ्या 2-3 वर्षात ती चांगलीच नावारूपाला आली होती. हे जग सोडून हिंदी चित्रपटाच्या महासागरात उडी घेण्याची तशी तिला गरज नव्हती. कदाचित त्या रात्रीच्या प्रसंगात ती एक धडा शिकली, तो म्हणजे आपले स्थान आपल्याला शोधले पाहिजे. ती मद्रासलाच राहिली असती तर माझ्या प्रवाहातून ती कधीच मुक्त झाली नसती. नृत्य, अभिनय, नाट्य या साऱ्या गोष्टी तिच्याजवळ अंगभूत होत्या. तिने हिंदी भाषेत ज्ञान प्रयत्नपूर्वक करून घेतलं होतं. दाक्षिणात्य हेल तिच्या गळ्यातून काढून टाकण्यात ती यशस्वी झाली होती. तिचं वागणं, बोलणं या सगळ्यांना एक सुसंस्कृत झळाळ येऊ लागली होती. कामापुरते इंग्रजी ती सफाईने बोलायला लागली. हलकी फुलकी पुस्तके ती पूर्वीही वाचत होती, पण जेव्हा ती मद्रास सोडून मुंबईला गेली तेव्हा तिची साहित्यातील समजदारी वाढलेली होती. खरं तर चंद्रकला हे माझ्या बागेत लावलेलं आणि फुलवलेलं एक झाड होतं. अगदी लहानशी ऑफर येऊन सुद्धा तिने हातात असलेला यशस्वी व्यवसाय सोडून मुंबईला जाण्याचं का ठरवलं असेल? ती मद्रासमध्ये असेपर्यंत आणि नंतरही काही काळ माझ्याशी विलक्षण आत्मीयतेने वागत असे. माझा सल्ला प्रत्येक बाबतीत घेतल्याचं ती नाटक करी, पण आता कुठेतरी अग्नी धुमसत होता. पराधीन जीवनातून स्वतंत्रपणे जगण्याची आकांक्षा त्या रात्रीच्या प्रसंगामुळे चेतवली होती. मला न दुखवता माझ्या पकडीतून बाहेर पडण्याचा तिचा प्रयत्न होता. अर्थात आज मी हे म्हणू शकतो, त्यावेळेस मला ते जाणवले नव्हते. ती मुंबईला गेली आणि हळूहळू मुंबईतल्या चित्रपट जगताला त्यांच्या दृष्टीने या नवागत ताज्या फुलाचे स्वागतही झाले. मी मुंबईला जाई तेव्हा तिची माझी गाठ भेट हमखास होई. पूर्वी इतकेच आपुलकीचे आमचे संबंध होते. मद्रासमध्ये अपुरे राहिलेले चित्रपट पुरे करण्यासाठी तिला अधूनमधून यावे लागे. तेव्हाही तिची माझी गाठभेट होई आणि लागट असे शरीर व्यवहारही होत असत. मुंबईच्या माझ्या एका मुक्कामात अशाच एका तृप्त क्षणानंतर तिने मला दादाजींची भेट होईल का असे विचारले. दादाजींची भेट हा इतरांना एक मुश्किल असणारा योग होता, पण माझ्या लेखी त्यात कठीण काहीच नव्हते. त्यासाठी मला भेटीची वेळसुद्धा ठरवून घेण्याची गरज नव्हती. त्याचप्रमाणे ही भेट अनौपचारिक ठरेल अशी माझी जवळपास खात्री होती. ज्या नायिकांची निवड दादाजी करीत त्या जातीची चंद्रकला नव्हतीच. तमिळ चित्रपट क्षेत्रात का होईना, पण चंद्रकलेचे नाव झालेले होते. म्हणजे ती तशी अगदीच नगण्य अभिनेत्री नव्हती. दादाजींना आपण वाटेल ते कलावंत निर्माण करू शकतो असा गर्व होता. त्यामुळे नाव कमावलेल्या आणि त्यामुळे अवाजवी मानधनाची अपेक्षा करणाऱ्या नटांच्या ते वाट्याला जात नसत. चंद्रकलेलाही मुंबईत आल्या आल्या दुय्यम भूमिकात का होईना, पण आवर्जून स्थान मिळाले होते. अजून त्यापैकी कोणताच चित्रपट प्रकाशित झाला नव्हता, पण तिच्या रूपगुणांचा आणि नृत्य कौशल्याचा गवगवा चित्रपट नियतकालिकांतून होऊ लागला होता. मी फारसे आडेवेडे न घेता तिला घेऊन दादाजींकडे गेलो. अजून शूटिंग सुरू झाले नसल्यामुळे आणि नायिकेची शोधाशोध चालू असल्यामुळे दादाजी तसे रिकामीच होते. ते सकाळी 8 वाजता स्टुडिओत येतात हे मला माहीत होते. स्टुडिओत त्यांना गाठण्याऐवजी घरीच त्यांना भेटावे आणि ते घर म्हणजे स्टुडिओतील त्यांचे निवासस्थान असे ठरवून मी चंद्रकलेला काही सूचना देऊन त्याप्रमाणे दादाजींच्या भेटीला घेऊन गेलो. पांढरी शुभ्र कडक इस्त्रीतली साडी आणि मोरपंखी ब्लाऊज घालून ती माझ्याबरोबर आली. भला थोरला कुंकवाचा टिळा तिने कपाळावर लावला होता. केसात मोगऱ्याची वेणी माळली होती आणि गळ्यात एक असा नेकलेस घातला होता की ज्याच्यावर प्रकाश पडला की वेगवेगळे रंग परावर्तित होत होते. तिने कसलाही मेकअप केलेला नव्हता. याचे मात्र मला आश्चर्य वाटले, कारण एरवी मेकअपशिवाय ती घराबाहेर पाऊलही टाकीत नसे. तिचा कृष्णवर्ण सुंदर होताच, शिवाय तिची नर्तकीची कमनीय आकृती चमकदार शिशवी लाकडातून कोरलेल्या मूर्तीसारखीच वाटायची. आज तर ती विलक्षण सुंदर दिसत होती.
इतकी सुंदर की मला वाटले दादाजींची भेट काय केव्हाही घेता येईल, पण आत्ताच या क्षणीच भोग घ्यावा. मी तिच्याजवळ जाऊन तिच्या अंगचटीला जाताच तिने प्रतिबंध केला आणि ती हसून एवढंच म्हणाली, आल्यानंतर. नुसत्या कटाक्षातून निमंत्रण देण्याचे तिचे सामर्थ्य पूर्वी अनुभवले होते आणि आमंत्रित केल्यानंतर ती सर्वांगाने समर्पण करी याचाही अनुभव घेतलेला होता. अनेकदा तिच्या विरुद्धही ती मला वश झालेली होती. त्यातले काहीच मला अपरिचित नव्हते. पण स्वेच्छेने ती जेव्हा लाभत असे तेव्हा स्त्रीत्वाची परिसीमा ती गाठे. मी मन आवरले आणि तिला घेऊन टॅक्सीने दादाजींकडे गेलो. तिची दादाजींबरोबर पहिली भेट कशी झाली हे मी सांगितलं आहे असं मला वाटतं. मी मद्रासला परतलो आणि पुढे त्या भेटीचं काय झालं याचा विचारही मनातून काढून टाकला होता. आमचे स्वागत एरवीपेक्षा निराळं झालं एवढंच माझ्या ध्यानात होतं. पण हे स्वागत चंद्रकलेचंच होतं हे एक दिवस मला अचानक कळलं. दादाजींच्या नव्या चित्रपटाची नायिका म्हणून तिची निवड केली आहे हे फिल्मफेअरमध्ये मी वाचलं. त्यावेळी तिचा दादाजींबरोबर एक फोटोही छापलेला होता. तीही प्रथा नवीनच. मी चौकशी करण्यासाठी तिच्या घरी फोन केला. त्यावेळेस मला कळलं की स्टुडिओत राहण्याचा आग्रह दादाजींनी सोडलेला असूनही ती स्टुडिओत राहण्यासाठी गेली आणि दादाजींचा चित्रपट चालूही झाला होता. चंद्रकला आता प्रथम श्रेणीच्या अभिनेत्रीत जाऊन बसली होती. हे अवघड होतं, पण हे घडणं माझ्या सोयीचं नसल्यामुळे मला काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. मी महिनाभर मुंबईत जाऊ शकलो नाही कारण माझ्या चित्रपटाचे शेड्यूल वेगवेगळ्या कारणामुळे बिघडलेले होते. महिन्याभरानंतर दादाजींच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबद्दल स्टुडिओ वार्तेत एक विस्तृत लेख आला होता. दादाजी नेहमीसारखा मंद गतीने चित्रपट निर्माण करीत नसून एखाद्या झपाटलेल्या वाघाप्रमाणे या चित्रावर तुटून पडले होते. गेल्या महिनाभरात चित्रपटाचे 2 सेट्स झालेले होते आणि दुसऱ्या 2 सेट्सची मागणी चालू होती. चित्रपटाच्या रश प्रिंट्स दादाजींनी पत्रकारांना प्रथमच दाखवल्या होत्या आणि वृत्तपत्रांनी चंद्रकलेच्या कामाची फार स्तुती केली होती. यात अनपेक्षित असे काहीच नव्हते. दिग्दर्शक मागेल तो परिणाम देण्याचे चंद्रकलेचे कसब मी स्वतःच अनुभवलेले होते. त्यामुळं दादाजींसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाला तिचा अभिनय पुरून उरेल यात मुळीच शंका नव्हती. पण यानंतर आलेल्या एका बातमीनंतर मी एकदम हादरून गेलो. दादाजी व चंद्रकला यांनी अत्यंत साधेपणाने आपला विवाह समारंभ उरकून घेतला ही ती बातमी होती. बातमी धक्कादायक होती. पहिले लग्न झालेले असताना दादाजींनी हे दुसरे लग्न कसे केले याचा अचंबा तर मनात निर्माण झालाच, पण त्याहीपेक्षा दादाजीशी लग्न केल्याने चंद्रकला चित्रपटातून निवृत्त झाल्यासारखी झाली असा त्याचा अर्थ होता. तिने केले असते तर फक्त दादाजींच्या चित्रपटात काम केले असते, म्हणजे ग्लॅमरस आणि सेक्सी अशी तिची प्रतिमा आता संपुष्टात आली होती. चंद्रकला ही आता दादाजींची प्रॉपर्टी झाली होती. माझ्यापासून सुद्धा ती आता खूप दूर गेली होती. मनात एक वैफल्य अकारण दाटून गेलं. कलावंत म्हणून चंद्रकलेचा किती उपयोग आहे हे मला माहीत होतं, पण आता कलावंत म्हणून तिचा जवळपास अस्त झालेला होता. माझे तिचे भावनिक आणि शारीरिक असे जे काही संबंध होते ते आता पुसून टाकले गेले होते. चंद्रकला आता अशा स्थानावर जाऊन पोचली होती की तिच्याजवळ जाऊन पोचणे ही एक अशक्य गोष्ट होती. दादाजींच्या आणि माझ्या संबंधावरही त्यामुळे काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती, कारण माझे आणि चंद्रकलेचे जे संबंध होते ते काय दादाजींना ठाऊक नसतील. मलाही अवघड होणार आणि दादाजींनाही अवघड होणार. याला एकच मार्ग होता, तो म्हणजे त्या दोघांपासून दूर राहणं. मी तो माझ्या परीने अनुसरण्याचा प्रयत्न केला होता. मी यशस्वी झालो असं नाही, कारण दादाजींना आणि त्याहीपेक्षा चंद्रकलेला भेटण्याची माझी उत्सुकता मी जरी दाबून धरली असली तरी चंद्रकलेची आठवण मला सारखी होतच होती. आमच्या क्षेत्रात वेगवेगळ्या नवागत मुली आयुष्यात येत राहतातच, तशा त्या येतही होत्या, पण का कुणास ठाऊक शरीर व्यवहारातली माझी चवच बिघडली होती. मानवी रक्ताला चटावलेला वाघ अन्य भक्ष्याकडे दुर्लक्ष करतो आणि शिकारीसाठी मानवाचा शोध काढतो. मला हवी होती चंद्रकला.
भेटलेल्या तरुण स्त्रियात मी चंद्रकला शोधत होतो आणि तशी चंद्रकला न मिळाल्याने माझी उपासमार होत होती. तशी माझी चंद्रकलेची भेट झाली ती सुमारे 3.5 महिन्यांनी. मला चित्रपटाच्या प्रीमियरला बोलावून आलं होतं, पण मुंबईच्या प्रीमियरचे निमंत्रण स्वीकारण्याचं मला धाडस झालंच नव्हतं. म्हणून त्याच दिवशी असणाऱ्या बंगलोरमधील प्रीमियरला मी गेलो. अवघ्या 3-3.5 महिन्यात पुरा केलेला हा दादाजींचा पहिला चित्रपट होता, किंवा कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीत कमीत कमी वेळात तयार झालेलाही हा चित्रपट असेल. दादाजींच्या चित्रपटाला जो वेळ होई तो कलावंतांच्या तारखा मिळवण्याच्या अडचणीमुळे होत नसे, कारण बिझी शेड्यूल असणारे नट त्यांच्या चित्रपटात नसत. याही वेळाला ते नव्हते. त्यांच्या चित्रपटाला उशीर होई याचं मुख्य कारण त्यांचा असणारा परफेक्शनचा आग्रह. एवढ्यासाठी अनेकदा शूटिंग थांबवून, झालेले रद्द करून, ते सेटही बदलत, चित्रपट कथा बदलत किंवा काय वाटेल ते बदलत. एकदा तर त्यांनी 4 वेळांचं शूटिंग झालेलं असताना नायिका चित्रपटाला शोभेल असं काम करीत नाही असं ठरवून नायिकाच बदलली होती. अर्थात त्यांच्या या दीर्घसूत्रीपणाबद्दल किंवा विचक्षणेबद्दल दंतकथा जास्त होत्या. त्यांनी यापूर्वी तयार केलेला चित्रपट लवकर म्हणजे 7 महिन्यात पूर्ण केलेला होता. म्हणजे ही त्यांची वेगाने काम करण्याची सर्वात अधिक गती होती. 100 दिवसांच्या आत हिंदी चित्रपट सहसा तयार होत नाहीत. याचाच अर्थ हा चित्रपट लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी त्यांनी फारच परिश्रम केलेले असावेत. आपली सर्व पुण्याई वापरून त्यांनी चित्रपट रिलीज करण्यासाठी थिएटर्सही मिळवली होती. या वयात त्यांचा हा वेग आणि झपाटा पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. मलाही ते वाटले. मात्र इतरांच्या मानाने कमी. याचे कारण चंद्रकलेला रिटेक्स लागत नाहीत हे मला अनुभवानेच माहीत होते. ती प्रसंग आणि संवाद नीट समजून घे, सेटवरची हालचाल इंचा गणिक आखून घे. मुळात हे सारे सुरू झाले होते ते तिच्या नाजूकपणामुळे. तिला प्रखर प्रकाश सहन होत नसे. आवश्यक तितका कमीत कमी वेळ शॉटसाठी लागावा यासाठी ती अतिशय दक्ष असे. तिच्या रूपापेक्षा तिची स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. शिवाय आता ती दादाजींच्या मनाची स्वामिनी झाली होती. राजहंस कला मंदिराची मालकीन झाली होती. आपले नैपुण्य जगाला दिसले पाहिजे हा अभिनिवेश तर तिच्या ठाई असणारच, कारण तो तर तिचा स्वभाव धर्मच होता. पण आपल्या नवागत पत्नीचे कर्तृत्व जगाला लवकरात लवकर दिसावे म्हणून दादाजींनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती. दादाजींच्या स्टुडिओतच लॅबॉरेटरी होती. रील संपताच ते प्रोसेस करून आपली कामगिरी कशी झाली आहे हे पाहण्याचा त्यांना पूर्वीपासून नाद होताच. सेट मोडण्यापूर्वी आपल्या कामाची तपासणी ते करीत असत. यावेळेला तो ताण त्यांनी जास्ती घेतलेला होता. स्टुडिओतले सारे फ्लोअर्स त्यांनी यावेळी वापरलेले असणार. आउटडोअरचे शूटिंग रिझल्ट्स हवे तितके चांगले नसतात, म्हणून बहुतेक हा सर्व चित्रपट स्टुडिओतच शूट केलेला असावा. दादाजींचा हा नवा चित्रपट मी पाहिला आणि क्षण मात्र अवाक झालो, कारण हा चित्रपट ध्येयवादी म्हणून कृत्रिम आणि कंटाळवाणा नव्हता. दादाजींनी आपले नेहमीचे तंत्र यावेळी साफ बदललेले होते. यात कथा तर हृदय होतीच, पण एरवी तंत्रदृष्ट्या उत्कृष्ट असूनही दादाजींचे चित्रपट नाटकासारखे वाटत, थोडे कृत्रिम आणि प्रसंगी न पिटणारे. पण यावेळेला ती कृत्रिमता कुठे दिसली नाही. कथेला एक विलक्षण वेग होता. दंगलीचे प्रसंग त्यांनी फारच सुंदर टिपले होते. नायक नायिकेच्या गाठीभेटी भावपूर्ण होत्या. विशेषतः फाळणीच्या वेळी जी हत्याकांडे झाली त्यांचे दर्शन तर हृदयद्रावक होते. परंतु त्यात एका जमातीने दुसऱ्या जमातीवर हल्ला केला अशी दृश्ये टाळलेली होती. एक असहाय्य समाजाचा तो उभा आडवा छेद होता. हिंदू आणि मुसलमान या दोन्ही जमातीतील क्रौर्य त्यात दाखवलेले होते. मुसलमानांनी हिंदू स्त्रियांना दिलेला आश्रय किंवा हिंदूंनी जीव धोक्यात घालून वाचवलेली मुस्लिम कुटुंबे असे मानवी कारुण्याचे, पराक्रमाचे आणि धीरोदात्तपणाचे असे अनेक प्रसंग त्यात होते. संदेश असा कोणताच नव्हता. असलाच तर तो इतका काव्यात्मकपणे मांडलेला होता की त्यात माणसाचे पशुत्व तेवढे लक्षात राहत होते. चित्रपटातला नायक म्हणजे तत्कालीन परिस्थिती आणि नायिका मात्र चंद्रकलाच होती. लाहोरच्या रंडी बाजारातील एक देह विक्रय करणारी वेश्या एका हिंदू जमीनदारात मनाने गुंतली
आणि ते कुटुंब वाचवण्यासाठी तिने आटापिटा केला, त्याची ही गोष्ट होती. भारतात सुरक्षितपणे येऊन सुद्धा ती अखेरीस मारली जाते. मारणारे तिचे धर्मबंधूच असतात, पण तरीही जाती जमातीचा हा झगडा राहत नव्हता. असे काही त्याला काव्यात्मक रूप दिले होते. हे सारेच थोडे अघटित होते. दादाजींच्या तत्वज्ञानाशी कितीतरी विसंगत गोष्टी या चित्रपटात उघड उघड दिसत होत. चंद्रकलेचा देह, तिची सुकुमारता, हे सारे ज्या पद्धतीने चित्रपटात चित्रित झाले, त्यामुळे चंद्रकलेच्या अभिनयाची, रूपसौष्ठवाची चांगली छाप प्रेक्षकावर पडत होती. दादाजींनी यापूर्वी कधीही सेक्सी शॉट्स घेतलेले नव्हते. या चित्रपटात तर त्यांची फार गरजही नव्हती. घेतलेली सारी दृश्य सुंदर होती, काव्यात्मकता वाढवणारी होती आणि गल्ला तर गोळा करणारीच होती. या चित्रपटाने एक विलक्षण हवा निर्माण केली होती. एरवी चित्रपटातील हा महर्षी जवळपास विझत आलेला आहे असे लोक समजून चालत होते. मग हा विझलेला निखारा एकदम पेटला कसा? याचं कारण इतरांना माहीत नसलं तरी मला माहीत होतं. हा विझलेला निखारा पुन्हा पेटवला होता तो अर्थात चंद्रकलेने, आणि चंद्रकलेलाच ते शक्य होते. आपला कमनीय सुंदर देह तिने एका प्रौढाला अर्पण करून त्याचे तारुण्य जागे केले होते. अचपळ आणि चंचल अशा चंद्रकलेच्या रूप सौष्ठवाला दादाजींनी प्रौढपणा दिला होता. ही देवघेव समजून घेणं मला आवश्यक वाटलं. एकेकाळी चंद्रकला माझ्यापासून दूर गेली, दुसऱ्याची, आणि तोही असा तसा नव्हे, तर माझे गुरुजी दादाजी यांची मालमत्ता झाली याचा मला अतिशय विषाद वाटला होता. पण आता तो संपुष्टात आला होता, कारण असा चित्रपट मी कधीच काढू शकलो नसतो, किंवा चंद्रकलेच्या अभिनय शक्तीला आव्हान देणारी अशी भूमिका मी निर्माण करू शकलो नसतो. चंद्रकलेबद्दलच्या माझ्या आकर्षणात आता तिच्याबद्दलच्या आदराची छटा दिसू लागली. दादाजींना कौतुकाचा, अभिनंदनाचा फोन करावा असं मला वाटलं, पण फोनपेक्षा पत्र लिहून माझ्या भावना अधिक व्यक्त होतील असं वाटल्यामुळे मी चित्रपट पाहिल्यानंतरच्या माझ्या साऱ्या भावना व्यक्त करणारं एक पत्र लिहिलं. पत्रात चंद्रकलेचाही खूप गौरव होता. दादाजींनी ताबडतोब उत्तर दिले. ते पत्र औपचारिक असण्याचे काही कारण नव्हते, आणि तसे ते नव्हतेच. त्यांच्या या नव्या प्रतिमेच्या उड्डाणाचे यश त्यांनी चंद्रकलेच्याच कर्तृत्वाला दिले, तेही निसंकोचपणाने. पत्राखाली एक ओळ चंद्रकलेनेही लिहिली होती. ती अशी होती: बायकोचे कौतुक करणाऱ्या नवऱ्याच्या शब्दावर फारसा विश्वास ठेवू नये. याचा अर्थ दोघांचा कला संसार तर सुखाचा होताच, पण त्यांचे सांसारिक साहचर्य सुद्धा सुखदायी असले पाहिजे. दादाजी तर एखाद्या अल्लड प्रेमिकाप्रमाणे चंद्रकलेवर भाळून गेले होते, पण चंद्रकला सुद्धा दाहक सूर्य आपण कसा हातात झेलला या आपल्या यशावर मनोमन संतुष्ट असल्यासारखी वाटत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.